नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. लहानपणापासून काही क्षेत्रांविषयी मला विशेष आकर्षण आहे. त्यातलं पहिलं, भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन. मला नेहमी असा प्रश्न पडतो की आपला कॅप्टन किंवा आपल्या महिला टीमची कॅप्टन जेव्हा मॅच चालू असतो, हजारो लाखो लोक बसलेले असतात, तेव्हा त्या स्पर्धकांशी किंवा त्या एकमेकांमध्ये खेळाडूंशी काय बोलत असतील, कधीच उत्तर मिळालं नाही. दुसरा कॅप्टन म्हणजे जहाजाचा कॅप्टन. मला नेहमी हा प्रश्न पडतो की जहाजाच्या कॅप्टनला रस्ता दिसतो कसा, पाण्यामध्ये नेमकं कुठल्या मार्गाने जायचं हे कसं कळतं, एवढं हजारो टनांचं ते जहाज पाण्यामध्ये बुडत कसं नाही. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न मला हा पडतो की रात्री जहाजाला पाण्यामध्ये वाट कशी सापडते. आज मला असं वाटतंय बहुतेक या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील, कारण आपल्याकडे जे येणार आहेत ना ते कॅप्टन शेफ आहेत. हजारो टनांचं मोठं जहाज ते चालवतात आणि हे करता करता स्वतःची स्वयंपाकाची आवड सुद्धा जपतात. त्याच्यामुळे ते कॅप्टन शेफ नावाने फेमस आहेत त्यांच्या कामामध्ये. फार मनापासून स्वागत करूया कॅप्टन शेफ यांचं, म्हणजेच विजय वैशंपायन यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. मनापासून विजयजी आपलं स्वागत. नमस्कार. मी कधीही माझ्या आयुष्यात कॅप्टनला भेटलो नाहीये, जहाजाच्या कॅप्टनला. आज तुमची इच्छा पूर्ण झाली मला बघून. पहिल्यांदा. कसे आहात कॅप्टन सर? मी खूप मजेत आहे. तुम्ही कसे आहात? एकदम टकाटक. तुम्ही छान. जहाज चालवता? हो. तुम्ही आधीपासून ठरवलं होतं ह्याच्यात करिअर करायचं? हो, मला समहाऊ काही काही गोष्टी जसं आपल्या आयुष्यात त्यांचं असतंच काहीतरी नातं, जसं स्वयंपाकाचं अगदी लहानपणीच झालं तसं पुढे पण मी जसा शिकून म्हणजे पुढे काय करायचं ह्याच्यात होतो. तर ऍक्च्युली माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर मर्चंट नेव्हीमध्ये होते आणि ते तिकडे गेल्यावर मी तिच्याबरोबर सोबत म्हणून राहायचो. तर ते बघता बघता मग माझ्याही मनात हे सुरू झालं आणि आवड, कुतूहल आणि आवड की आपणही जावं, आपणही क्षेत्र हे करावं. पण त्यांनी मला ते सांगितलं होतं की तू फक्त यातला पैसा, ग्लॅमर आणि परदेश बघू नको. लाईफ प्रचंड टफ आहे, ते करायची तयारी असेल तरच ये. पण आपली सगळ्याची तयारी होती. तर देवाच्या कृपेने आतापर्यंत आता 29व वर्ष चालू आहे मला या प्रोफेशन मध्ये. 29 वर्ष तुम्ही जहाज चालवताय? येस. किती भारी, क्या बात आहे. तुम्हाला एकदाही अशी भीती नाही वाटली? कारण आम्ही आता व्हिडिओज पाहतो सोशल मीडियावरती की महाकाय लाटा असतात, रात्री काही दिसत नाही, समुद्रामध्ये मोठे मोठे तुफान आते है. तर मग ह्या तुफानांशी सामना कसा करता तुम्ही? ऍक्च्युली आता काय झालं की टेक्नॉलॉजी खूपच प्रगत झाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला आधीपासूनच वेदर रिपोर्ट्स येतात आणि मग त्याच्यावर आम्ही म्हणजे प्रिकॉशनरी मेजर्स घेतो. तर म्हणूनच खरं तर मी आज तुमच्यासमोर उभा आहे की मी कशात अडकलो नाही आणि सेफली मी सगळ्यातनं बाहेर पडलो. तर तुमच्या बरोबर इथे पाककृती करण्याचा आयुष्यात योग होता, म्हणूनच मी सगळ्यातनं वाचूनच तुमच्यासमोर उभा आहे. पण अशा संकटांचा सामना केलाय तुम्ही? खूप केलाय. आणि त्यावेळी खरंच असं वाटतं की मी काय या प्रोफेशन मध्ये आहे. पण जसं जसं समुद्र शांत होतो तशी मनातली वादळही शांत होतात आणि मग नंतर असं वाटतं की नाही, आपण योग्य ट्रॅकवरच आहोत. कारण काय, ही नोकरी करण्याचं एक असं आहे की आम्ही जगाच्या इकॉनॉमीला हातभार लावतो. करेक्ट. तर नॉट ओन्ली आपल्या देशाची इकॉनॉमी, पण ह्याच्यात काम करता करता पूर्ण जगाच्या इकॉनॉमीचाही आम्ही एक भाग बनतो. तर त्याचा एक काहीतरी वेगळाच आनंद असतो की सप्लाय चेन अबाधित राहणं, मग तो कोविड असो किंवा आताची युद्ध पार्श्वभूमी असो, दळणवळण आमचं सतत चालूच असतं. कारण का शिप नेव्हर स्टॉप्स म्हणतात तसं. करेक्ट. तर अशा प्रोफेशनचा मी भाग आहे, त्याचा मला नितांत अभिमान आहे. बघा, तुम्ही शिप वरती असता, मोठे मोठे जहाज चालवता. येस. तुमच्या आयुष्यात अँकर महत्वाचा आहे आणि याही कार्यक्रमात अँकर. अरे क्या बात आहे. तर हा अँकर तुम्हाला आज गळाला लावणार आहे आणि घेऊन जाणार आहे स्वयंपाकघरात. मिस्टर विजय, प्लीज वेलकम. या. तर आता ह्या सेटवर तुमच्याबरोबर उभं असताना मला काही 4 ओळी सुचल्यात, तर मी त्या तुम्हाला ऐकू शकतो का? कराड्यांच्या संकर्षण बरोबर करतोय आम्ही सारे खवय्येचा एपिसोड. वा. कराड्यांच्या संकर्षण बरोबर करतोय आम्ही सारे खवय्येचा एपिसोड. आजच्या माझ्या रेसिपींनी तुमचं नक्कीच होणार नाही हिरमोड. वा. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मिळाली ही संधी. बरं का? अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मिळाली ही संधी. संकर्षण बरोबर टीव्हीवर झळकण्याची काही औरच आहे धुंदी. वा वा वा. फार कोणीतरी म्हणूनच ठेवलंय की इंतजार का फल मीठा होता है. कोणीतरी म्हणून ठेवलंय की इंतजार का फल मीठा होता है. मी म्हणतो खाना पका के दूसरों को खिलाने से सिर्फ प्यार ही बढ़ता है. वा वा वा. मंडळी, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अति महत्वाचं म्हणजे खात रहा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अति महत्वाचं म्हणजे खात रहा. आणि नवनवीन पाककृतींसाठी आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम पाहत रहा. संकर्षण बरोबर आम्ही सारे खवय्ये हा प्रोग्राम पहा. वा वा वा, क्या बात आहे. तुमच्या कामाचा भाग आहे समुद्र. तुमच्या ओळींनी पाडले माझ्या काळजाला छिद्र. इतकं छान मला वाटलं आता हे सगळं ऐकून. विजय सर, तुम्ही आज पदार्थ काय करणार आहात? माझ्या आज्य सासूबाई ज्या म्हणजे खानदेशात त्यांचं ओरिजिन आहे,
तर तिथे विदर्भामध्ये पण सुद्धा आणि ही एक रेसिपी करतात, त्याला मुळ्याचा चटका म्हणतात, पण आपण थोडंसं त्याला महाराष्ट्रीयन टच देऊन मुळ्याचा ठेचा आपण करतोय. सुंदरच होती ती रेसिपी, वा, वा, म्हणून म्हटलं आज आपण हा पारंपरिक पदार्थ तुमच्याशी शेअर करूया. पाण्यामध्ये तरंगणाऱ्या जहाजी असतात तशी असते कलई. येस. माहिती ना तुम्हाला? हो कलई अशी लोखंडाची हो असते. हो हो. पाण्यामध्ये तरंगणाऱ्या जहाज असतात तशी असते कलई. आणि आज खानदेशचा पदार्थ करणार आहे खानदेशचा जावई. क्या बात आहे. घेऊन या साहित्य. लागणारं साहित्य आहे मुळा. हा मुळा आपण सोलून किसून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्यांचे तुकडे, वरून पिळायला लिंबू, लसूण, कोथिंबीर, दाण्याचं कूट, जिरे आणि वरून फोडणीसाठी आपल्याला लागणारे पांढरे तीळ, हिंग, मोहरी आणि मीठ महत्वाचा इन्ग्रेडियंट आपला. मला मजा येते कारण मी पहिल्यांदाच हा पदार्थ खाणार आहे. येस. म्हणजे मुळ्याची कोशिंबीरही नक्की हो, करते. हो. मुळ्याचे धपाटे किंवा थालपीठही करते. हो, मुळ्याचा हो. किस असा छान Yes. पिळून आपण घेऊन दह्यातली कोशिंबीरही करतो. दह्यातली कोशिंबीर पण या पर्टिक्युलर रेसिपीमध्ये तुम्ही खाऊन पण नंतर मला सांगाल की मुळा घातलाय हे सांगून सुद्धा म्हणजे वाटत नाही. ते त्याचा फार महत्वाचं आहे. दर्प सगळा जातो, उग्रपणा सगळा निघतो. कारण मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्यानंतर दिवसभर त्याचा एक दर्प आणि ते ढेकरांमधून आपल्याला हो हो जाणवतं. हो, उग्र असतो. उग्र असतो मुळा. तर मुळ्याचा खरडा आपल्याला करायचा आहे. साहित्य आपण पाहिलेलं आहे. लगेच कृती करूया. पहिली Yes. कृती. आपण आता तवा ठेवूयात गॅसवर आणि मस्तपैकी तेल टाकून जरा मिरची आणि लसूण वेगवेगळं असं खमंग परतून घेऊयात. बर. ते परतल्यामुळे त्या खरड्याची चव वेगळी लागते. तुम्ही आता अनेक महिने शिप वरती असता. येस. मग तुमच्या विरंगुळ्याची साधनं समुद्राच्या मध्यभागी काय आहेत? थँक्स टू आजकालची टेक्नॉलॉजी, तर आमच्याकडे वायफाय राउटर्स असतात आणि सॅटेलाइट थ्रू आम्हाला बेसिक इंटरनेट प्रोव्हाइड केलं जातं. एरवी इथे जसं करतो हा. तसं आम्हाला तिथे सुद्धा हे सगळं अवेलेबल आहे. असतं. त्याच्यामुळे घरच्यांबरोबर व्हिडिओ कॉलही करता येतो आम्हाला. ऑडिओ म्हणजे आता पहिल्यासारखं काही राहिलं समुद्रातून? नाही. हो, सॅटेलाइट थ्रू असतं ते सगळं. अच्छा. येस. कॉन्टॅक्ट मध्ये राहता येतं, त्याच्यामुळे मग असा दुरावा इतका जाणवत नाही तो. जाणवत नाही. कारण का मग अपडेट्स मिळत राहतात. पण कधी कधी असं होतं ना की अति तिथे माती, म्हणजे खूप पण अपडेट्स नको वाटतात कधी कधी घरी. तर ते तुमचा स्मार्टनेस येतो की तुम्ही कितपत ठेवताय हो. काही गोष्टी आणि आणि कसं वापरताय. येस येस. आता आपण आपल्या मिरच्या झालेल्या आहेत परतून. आपण आता ह्यात काढून घेऊ एका ताटलीमध्ये आणि आपण लसूण परतून घेऊया. येस. तेवढ्यापुरतं आहे थोडंसं तेल. त्याच्यातच आपण ह्या लसणाच्या पाकळ्याही आपण परतून घेऊयात. मग थोडंसं तेल घालू शकता हो, व्हाय नॉट. म्हणजे जरा खमंग करूयात ना. हो. तेलासाठी हात आवरता नको घ्यायला. किती देशात फिरणं झालं तुमचं कामानिमित्ताने? मी सगळ्याचं रेकॉर्ड ठेवतो. तर माझं आतापर्यंत टू डेट 66 कंट्रीज माझ्या झाल्यात फिरून. 66 देशांमध्ये प्रवास झालाय. येस. म्हणजे तुम्ही सगळी पृथ्वी पाण्यातून फिरलाय तसं म्हणायला हरकत नाही. म्हणायला हरकत नाही. या 66 देशांमध्ये काय असं नाहीये जे भारतामध्ये आहे? नाही, मेरा भारत महान. आपलं जे आहे ते आपलं आहे.